त्यानंतरच्या मनोगतामध्ये अर्थातच आपल्या कुडाळ मालवण मतदारसंघाचे विद्यमान आमदार निलेशजी राणेसाहेब यांना आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी सादर करावं। जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेश जी राणे, माजी मंत्री सन्माननीय दीपकजी केसरकर, माजी मंत्री सन्माननीय काळीदासजी कोळंबकर, सन्मान्य कलेक्टर साहेब, सन्मान्य SP साहेब, सन्मान्य CO साहेब, सर्व पक्षाचे नेते प्रमुख, समोर उपस्थित बंधू भगिनी आणि आमचे पत्रकार सहकारी, सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। ज्या दैवतामुळे आपण जी ओळख आज सांगू शकतो त्या दैवताची आज जयंती आहे आणि ती जयंती आज देशभर साजरी होते आणि ती अशीच वर्षोनवर्ष साजरी राहू दे, साजरी होऊ दे, ह्यासाठी महाराजांचं आणि महाराजांची ओळख, त्यांचा इतिहास, हा प्रत्येक महाराजांची ओळख, त्यांचा इतिहास हा प्रत्येक पिढीला कळावा, तो अजून मोठा व्हावा, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत। नुसतं शुभेच्छा देऊन आणि नुसतं रॅली काढून एक दिवस शिवजयंती साजरी करून खरे महाराज पुढच्या पिढीला कळतील का, याचाही आपण सगळ्यांनी विचार करावा। आज शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान्य पालकमंत्री साहेबांनी इथे पायाभरणीचा कार्यक्रम आत्ताच संपन्न झालेला आहे। या पायाभरणीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना आणि ही क्लिप बघितल्यानंतर मला 100% विश्वास आहे की हा पुतळा परत एकदा मोठ्या दिमाखामध्ये इथे उभा राहील, याबद्दल माझ्या मनामध्ये आता शंका नाही। हे सांगत असताना मी मगाशी पालकमंत्री साहेब, मी आमचे अभियंता जे केणी साहेब आहेत त्यांच्याशी बोलत होतो। त्यांना मी एक विनंती केलेली आहे की आपण जो खर्च या वास्तूसाठी उभा केलेला आहे, मागच्या काही प्रकरणामध्ये काही तटबंदी होती, ती कोसळली होती, त्याचाही आपण पुऱ्या किल्ल्याचा सर्वे करावा आणि तो सर्वे करत असताना जर 5-10 करोड रुपये वाढले तर आपण ते किमान द्यावे, कृपया करून आपण द्यावे। कारण का काय झालं, आपण फक्त एका बाजूला बघून उपयोग नाही, हा किल्ला आहे चारही बाजूनी आणि केणी साहेबांना ते सगळं माहिती आहे। ते सगळे फिरून अनेक दिवसांपासून सन्माननीय अभियंता केणी साहेब त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ दे, फार मेहनत त्यांनी या कार्यक्रमासाठी घेतली आणि त्यांनाही आम्ही सांगत होतो की साहेब, ही सगळी तटबंदी जी आपल्याला वाटते कुठेतरी दुरुस्त होणं गरजेचं आहे किंवा नवीन पद्धतीने इथे उभारणी करणं गरजेचं आहे, ते आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून व्हावं। त्यासाठी जो काही खर्च आहे तो पालकमंत्री साहेब आपण कृपया करून द्यावा, एवढी विनंती आज या व्यासपीठावरून मी करतो। ही वास्तू उभी राहत असताना अनेक आठवणी ह्या वास्तूच्या आहेत, पण मला आता इतिहासात जायचं नाही, फक्त अजून एक विनंती आपल्याला मी करणार आहे। जर आपल्याला मागचं प्रकरण माहीत असेल तर साहेब, इकडे आपल्याला सर्वात जास्त सिक्युरिटीची गरज आहे। कारण का माझा जो संशय होता तो मी मीडियासमोर पण बोलून दाखवला, घातपात झाल्याचाही मला संशय होता, त्याचे काही पुरावेही माझ्याकडे होते, ते मी सभागृहातही बोलून दाखवलेलं आहे। तर परत कधी कोणी हिम्मत इथे घातपात करू नये, घातपात करायची करू नये, यासाठी मोठी सिक्युरिटी, CCTV कॅमेरे हे मोठ्या प्रमाणामध्ये इथे राहावेत। इथे रात्रीचा पूर्ण अंधार असतो, इथे रात्रीच्या अंधारामध्ये इथे हायमास्ट असावा, इथे लाइटिंग पद्धत असावी, म्हणजे सिक्युरिटीच्या माध्यमातून आपल्याला कुठलीही तडजोड करता कामा नाही, कुठली बाजू रिकामी राहता कामा नाही। कारण का हा जर परिसर तुम्ही बघितला, आजूबाजूला डोंगर आहे, समोर समुद्र आहे, तर काही लोक संध्याकाळी आली आणि ते कुठून आली, तुम्ही किल्ल्याच्या ह्या बाजूनी चढू शकता आणि ह्या बाजूनी तुम्ही आतमध्ये येऊ शकता, म्हणून कुठल्याही बाजूनी किल्ला
हा असुरक्षित राहू नये म्हणून मी आपल्याला ही विनंती केली. CCTV आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. लाइटिंग इथे अतिशय महत्त्वाची आहे. आपण ज्या रस्त्याने इथे आतमध्ये आलात, संध्याकाळी जर आलात तर इकडे परिस्थिती फार वेगळी आहे. आपल्याला पण SP साहेब माहिती आहे, मी आपल्याला एक पत्रही दिलं होतं. मी इकडे मला वाटतं PI आहेत त्यांनाही मी पत्र दिलं होतं. PI साहेब आपण किती लक्ष दिलं मला त्याच्यामध्ये माहीत नाही, पण SP साहेब आपण पण याच्यावरती लक्ष द्यावं. चारी बाजूनी ह्या किल्ल्यावरती कोणी माणूस चढू शकतो, त्याच्यासाठी वेगळी टेक्निकल ट्रेनिंगची पण गरज नाही. आणि म्हणून घातपात झाला असावा असा जो मला संशय होता, काही पुरावे होते ते मी सभागृहातही बोलून दाखवले. परत कधी आयुष्यामध्ये आमचा छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे, परत कोणाची हिंमत होऊ नये यासाठी आपण कडक कारवाई करावी, कडक दक्षता घ्यावी. यासाठी मी या व्यासपीठावरून आपल्याला विनंती करतोय. आपण या कार्यक्रमाला आलात, आपण सगळे आलात. कोळंबकर साहेब आपण आलात, केसरकर साहेब आपण आलात. यजमानी म्हणून मी आपल्याला सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.